नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 मार्च. आज एवढं शेअर मार्केट पडलेलं तुम्ही बघू शकता. खूप सगळं स्टॉक पडलेले आहेत. मी यातील काही स्टॉक जरा थोडेसे मूव्हमेंट दिलेत म्हणजे वाढलेले हे आज आपण बघणार आहोत. म्हणजे हेच स्टॉक परत 16 मार्चला मूव्हमेंट देतील का हे आपण चेक करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आज कोणते-कोणते स्टॉक मी शोधून काढलेले आहेत बघा. आता एबीबी लिमिटेड हा स्टॉक बघा मित्रांनो, सलग 3 दिवस वाढत आहे. ठीक आहे. तुम्ही एबीबी इंडियाचा स्टॉक बघितला तर चार्ट बघा. आता मी 15 मिनिटावर बघितलं तर हे मूव्हमेंट कसे आहेत बघा. याचे तुम्ही जर वन डेवर चार्ट बघा आणि स्विंग ट्रेडिंगसाठी जमला असता. पण आता याची रॅली संपलेली आहे असं वाटत आहे. कारण की आज फ्रेश दिवस म्हणजे आज शुक्रवार. उद्या 2 दिवस मार्केट सुट्टी. कोल इंडिया म्हणजे डिव्हिडंड देणारा चांगला स्टॉक आहे. ठीक आहे. बघा कोणत्या पण ट्रेडिंग करण्यासाठी मित्रांनो अशा मूव्हमेंट पाहिजे असतात. अशा मूव्हमेंट नाही. ठीक आहे. आता याला पण मूव्हमेंट चांगली आलेली आहे. दुसरा कोणता स्टॉक आहे अजून? टोरंट फार्मा. टोरंट फार्मास्युटिकल बघा. ही बघा एवढीच मूव्हमेंट चांगली हे एवढं यातच मूव्हमेंट मिळाली असती. इथं मिळाली नाही. साइडवेज आहे पूर्ण. इथं तेवढे परवा दिवशी मिळाले. याचा पण 2-3 दिवस आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. टोरंट फार्माचा तुम्ही चार्ट बघून ठेवा. जिंदल पॉली फिल्म्स. हा तर स्टॉक मित्रांनो 1 आठवडा संपूर्ण वाढत आहे. ठीक आहे. तुम्ही जर वन डेवर बघितला बघा रॅलीज बघायची. आता वन डेवर तुम्ही जर चार्ट बघितला, की मी ह्याच्यावर मी आधीपासून सांगत होतो. वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. म्हणजे पर्सनल ग्रुपला कोण असेल त्यांना माहिती आहे बघा. 400 वरून स्टॉक बघा. याला युद्धाचा परिणाम झालेलाच नाहीये. सगळं सिल्व्हर, गोल्ड, क्रूड ऑइल सर्व पडलं, पण ह्याला काहीही फरक पडलेला नाहीये. ठीक आहे. असे स्टॉक आपल्याला सापडायला पाहिजे. ठीक आहे. आता एन-टी-पी-सी हे सगळे गव्हर्नमेंट स्टॉक आहे. कोल इंडिया, एन-टी-पी-सी, आय-ओ-सी हे सगळे गव्हर्नमेंट स्टॉकपासून लांब राहिलेलं बरं. पण ह्याला पण आज मूव्हमेंट चांगली जरा येऊन थोडंसं करेक्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता हे ई-टी-एफ आहे मित्रांनो. बँकेचे 10 बँकांचे ई-टी-एफ आहे. ई-टी-एफ म्हणजे काय एक्सचेंज ट्रेडेड फंड. जसं तुम्ही म्युच्युअल फंड करताय तसं ई-टी-एफ आहे. ई-टी-एफवर आपण जास्त काय बोलायला नको. ठीक आहे. बघा आता 7वा नंबरचा स्टॉक आहे ग्रेट ईस्टर्न शिपिंग. ठीक आहे. आता आपण रेझिस्टन्स मागे आखलेला होता बघा. तिथं रेजिस्टन्स पत्र येऊन तिथूनच करेक्शन केलेलं आहे. म्हणजे आपलं रेझिस्टन्स वर्क केलेलं आहे. ठीक आहे. असं तुम्ही पण रेझिस्टन्स काढू शकताय. ठीक आहे. अजंता फार्मास्युटिकलचा स्टॉक आहे. बघा मित्रांनो ही रॅली वर जाऊन परत खाली आलेला आहे. म्हणजे ह्याला मूव्हमेंट आलेली आहे. जवळ-जवळ 3200 वरून परत खाली हीच कॅन्डल 3000 म्हणजे 200-250 रुपयाची मूव्हमेंट आहे बघा या कॅन्डलला 15 मिनिटाच्या. ठीक आहे. व्हेनूस रेमेडीज ह्या 3 दिवस व्हिडिओमध्ये मी ना या स्टॉकची चर्चा झाली आहे. व्हेनूस रेमेडीज. ठीक आहे. बघा पूर्ण साइडवेज आहे. मूव्हमेंट नाही आहे. एवढी खास मूव्हमेंट नाही आहे. ठीक आहे. आता दुसरा कोणता आहे? AEPL. या स्टॉकची चर्चा आपण बघू. चार्ट बघू आपण. चर्चा नाही. चार्ट. ठीक आहे. एपी प्लास्टिक. ठीक आहे. सगळे काय या ठिपक्या-ठिपक्या. मित्रांनो कधी पण असं स्टॉक जर दिसत असेल तर घ्यायचे नाहीये. इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग काहीच करायचं नाही. कारण की याला मूव्हमेंट नाहीये म्हणजे याला सर्किट लागणारे स्टॉक असं म्हणतात. ठीक आहे. आता वन डेवर चेक करू. असले स्टॉक घ्यायचेच नाहीत. वन डेवर व्यवस्थित दिसायल्यात. व्हॉल्यूम याला जास्त बहुतेक नाहीये. 15 मिनिटावर व्हॉल्यूम नाहीये. 5 मिनिटं, 15 मिनिटावर. तर अशा स्टॉकपासून अव्हॉइड राहावा. ठीक आहे मित्रांनो. आजचे स्टॉक आपण बघितलेत. असे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा WhatsAppला मेसेज करा. धन्यवाद.